वेलकम टू द माय चॅनल गॉसिप विथ माऊ। स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये। आज आहे ना मला तूप बनवायचं होतं, म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते एकदम सोपी पद्धत तूप बनवण्याची। जास्त नाही, मी फक्त 10 दिवसाची साय या ठिकाणी जमा करत असते, कारण जास्त दिवसांची केली की तिचा भरपूर असा वास येतो आणि आपण जेव्हा घरामध्ये तूप बनवतो ना तर तिचा खूप असा वास येत असतो आणि ते सगळं डोक्यात जात असतं। त्यानंतर आहे ना इथं तूप बनवण्यासाठी मी ना मोठं मिक्सरचं जारचं भांडं घेतलेलं आहे आणि आपलं नॉर्मल थंड पाणी घेतलेलं आहे आणि एक कढई घ्यायची, म्हणजे ती मलाई वगैरे ते सगळं आपण काढू आणि त्यामध्ये टाकू ना त्यासाठी। त्यानंतर एक जारमध्ये थोडीशी मलाई टाकून घ्यायची आणि त्यामध्ये ना थोडंसं पाणी ॲड करायचं, म्हणजे 1 ग्लास तरी आपण 1 ग्लास पण नाही पण अर्धा ग्लास तरी ॲड करायचं, अर्धा ग्लासपेक्षा जास्त। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की छान पद्धतीत आणि किती सोप्या पद्धतमध्ये आपली या ठिकाणी ताक आणि मक्खन या ठिकाणी वेगवेगळं झालेलं आहे। असंच मी एक एक करून सर्व छान असं मिक्सरला लावून काढून घेतलं, मक्खन वेगळं आणि ताक वेगळं। त्यानंतर आहे ना तुमचं जर म्हणजे साय खूप जास्त दिवसाची असेल आणि तुम्हाला जर वास नको आहे तर तुम्ही हे ना जास्त म्हणजे थंड पाण्याने 3-4 वेळा ती मक्खन ना छान असं पाण्यात हलवून धुवून घ्यायचं आहे, म्हणजे कसं 3-4 पाण्यातून ते जर धुतलं ना तर त्याचा आपल्याला इतका जास्त काही वास येत नाही आणि तो वास आपल्या डोक्यात जात नाही। त्यानंतर आहे ना माझी साय काही जास्त दिवसांची नसते, फक्त 10 दिवसांची असते, त्यामुळे मी या ठिकाणी एकच पाण्याने त्याला धुवून घेतलेली आहे। त्यानंतर आहे ना मी हे पाण्याचं जास्त काही यूज करत नाही, कोणी त्याचं ताक वगैरे बनवतं पण मी त्याचं काहीच नाही बनवत। त्यानंतर आहे ना मी मक्खन छान असं एका कढईमध्ये काढून घेतलं आणि ती कढई छान अशी गॅसवर ठेवून घ्यायची आणि तिला आहे ना पूर्ण असं वितळेपर्यंत आहे ना, म्हणजे हे जे मक्खन आहे ना पूर्ण असं मेल्ट होईपर्यंत गॅसची फ्लेम आहे ना ही मोठी ठेवायची आहे, म्हणजे ते मेल्ट होईपर्यंत आपल्याला म्हणजे त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे, कारण ते उतू जाण्याचीही शक्यता असते, कारण त्याला भरपूर असा फेस या ठिकाणी येत असतो आणि ते छान असं मेल्ट होतं ना तेव्हा त्याला आपल्याला चमच्याने छान असं हलवायचं आहे, म्हणजे ते छान प्रकारे ते मेल्ट होऊन जातं आणि खाली कढईलाही चिपकत नाही। त्यानंतर आहे ना ते छान असं मेल्ट झालं, त्याला छान असा फेस यायला लागला की मग आपण गॅसची फ्लेम आहे ना ही मीडियम करायची, मीडियम फ्लेमवर ते छान असं उकळू द्यायचं। त्यानंतर त्यामध्ये मलईची बेरी, म्हणजे त्याला बेरी म्हणतात, ती छान अशी दिसू लागली ना की ती व्हाईट व्हाईट दिसते अगोदर, त्यानंतर असा फेस येतो ना जेव्हा तुपाला तेव्हा आपलं तूप झालेलं आहे असं समजायचं आणि ती बेरी ना लालसर दिसायला लागली की मग लगेचच गॅस बंद करून द्यायचा आणि कढई आहे ना त्या स्टोववर न ठेवता बाजूच्या शेगडीवर ठेवून घ्यायची, कारण की हीटने आहे ना ते तूप जास्त जळतं। त्यानंतर अशा प्रकारे लालसर आपली बेरी निघते, म्हणजे आपलं तूप छान असं रेडी आहे। त्यानंतर ते छान असं थंड झालं की मग छान असं आपल्या तुपाचे जे काही आपली स्टोअर कंटेनर असेल ना आपलं त्यामध्ये ते भरून घ्यायचं। शक्यतो तूप आहे ना हे काचेच्या बरणीतच ठेवायचं, म्हणजे दिसायलाही खूप छान दिसतं आणि काचेच्या बरणीमध्ये ते खूप सेफही असतं। अशा पद्धतीने तुम्हीही नक्की एकदा घरी तूप बनवून बघा, खरंच खूप सोपी पद्धत आहे आणि बाहेरचं खाण्यापेक्षा तर घरचंच तूप चांगलं आहे, नाही का। त्यानंतर आपण चाळणीमध्ये निघालेली जी बेरी असते ना ती छान असं वाटीमध्ये काढून घ्यायची आणि त्यामध्ये छान अशी साखर ॲड करायची आणि ते छान असं एकत्रित करून आहे ना आपलं खवा, मावा, पेढा ते कसं लागतं त्याच्याहूनही खूप छान लागत असतं। मला तर खूप जास्त आवडतं, त्यामुळे मी ते पूर्ण एकटीच फस्त करत असते। तुम्हाला माझी तूप बनवण्याची पद्धत कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।